नमस्कार. कन्या राशीच्या मंडळींनो, 23 जून नंतरचे पुढील 24 तास तुमच्या आयुष्यात असे काय घडू शकतं ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ग्रहांची हालचाल, नशिबाचा गूढ संकेत आणि एक अनोखी व्यक्तीची अचानक भेट, हे सर्व मिळून तुमच्या जीवनात मोठा बदल घडवण्याची तयारी आहे. आजचा हा व्हिडिओ साधा राशी भविष्य नाही, कारण मी तुम्हाला अशा 5 विचित्र घटनांबद्दल सांगणार आहे ज्या 30 जून नंतरच्या 24 तासात तुमच्या आसपास घडू शकतात. यापैकी एक घटना अशी आहे जी तुमचं नशीब एका क्षणात बदलू शकते. कन्या राशीच्या अनेक लोकांच्या जीवनात सध्या एक अदृश्य संघर्ष सुरू होत आहे. काही जण आर्थिक अडचणीत आहेत, काहींना नातेसंबंधामध्ये तणाव जाणवत आहे, तर काही जण खूप मेहनत करूनही अपयश मिळत आहे, त्यामुळे निराश झाले आहेत. पण मंडळी, जेव्हा विश्व एखाद्या व्यक्तीचं भाग्य बदलताना निर्णय घेते, तेव्हा त्याआधी काही विशेष संकेत देत असते. कदाचित तुम्हालाही अलीकडे काही विचित्र गोष्ट जाणवत असतील. एखादे स्वप्न वारंवार पडणे, एखाद्या व्यक्तीची अचानक आठवण येणे, सारखेच अंक दिसणे किंवा मनामध्ये सतत एक अज्ञान बेचैनी जाणवणे. जर असे काही तुमच्यासोबत घडत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ग्रह सांगत आहे की 30 जून नंतर एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी एंट्री करू शकते जे तुमच्या भविष्याचा संपूर्ण मार्ग बदलून टाकेल. ही व्यक्ती कोण असेल मंडळी? नातेवाईक, जुने प्रेम, एखादी पूर्णपणे नवीन ओळख? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण 4थी आणि 5वी घटना ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्यचकित वाटेल की इतके दिवस नशीब तुमच्यासाठी काय योजना आखत होतं. आणि सर्वात महत्त्वाचे, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो तुमच्या नशिबातील नकारात्मक ऊर्जा दूर करून भाग्याचे बंद दरवाजे उघडण्यास मदत करू शकतो. मंडळी, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊया 30 जून नंतरच्या 24 तासात राशी कन्याच्या लोकांच्या आयुष्यात घडणाऱ्या त्या 5 रहस्यमय आणि आश्चर्यचकित घटना. तर मंडळी, 30 जून नंतरच्या पुढील 24 तासात तुमच्या आयुष्यातील पहिली विचित्र घटना घडू शकते. ती म्हणजे अचानक मिळणारा एखादा संदेश, फोन कॉल किंवा महत्त्वाची बातमी. ही घटना साधी वाटेल, पण तिचा प्रभाव खूप मोठा असू शकतो. कदाचित अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या व्यक्तीची वाट पाहत होता त्या व्यक्तीकडून अचानक संपर्क होऊ शकतो. काही लोकांना जुन्या मित्रांचा फोन येईल, काहींना एखाद्या नातेवाईकाकडून अशी माहिती मिळेल जी त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल. तर काही लोकांना नोकरी, व्यवसाय किंवा पैशाच्या संबंधित आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे संपर्क अशा वेळी होईल जेव्हा तुम्ही त्यांची अजिबात अपेक्षा करत नसाल. ग्रहांचा संकेत सांगतो की कन्या राशीसाठी अनेक लोकांचा हा संदेश नशिबाचा दरवाजा ठरू शकतो. मंडळी, अनेक वेळा आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते. फक्त एक फोन कॉल, एक योग्य सल्ला आणि एक अनपेक्षित भेट इतके पुरेसे असते. या काळात जर एखादी नवीन संधी तुमच्यासमोर आली तर तिला लगेच नाकारू नका. विश्व तुम्हाला ज्या दिशेने घेऊन जात आहे त्या दिशेकडे लक्ष द्या. काही लोकांना त्यांच्या जुन्या अपूर्ण कामाबद्दल अचानक माहिती मिळू शकते. अडकलेले पैसे, रखडलेला व्यवहार किंवा थांबलेले निर्णय अचानक पुढे सरकू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या 24 तासात आलेल्या प्रत्येक संदेशावर लगेच विश्वास ठेवू नका. शांतपणे विचार करा, योग्य निर्णय घ्या. कारण नशीब संधी देतं, पण योग्य निवड करणे आपल्या हातात असते. आणि हो मंडळी, ही तर फक्त सुरुवात आहे, कारण पुढील घटना पैशाच्या संबंधित आहे, जी अनेक कन्या राशीच्या लोकांना आश्चर्यचकित करून सोडू शकते. चला तर जाणून घेऊया दुसरी विचित्र घटना. कन्या राशीच्या मंडळींनो, पहिल्या घटनेत आपण अनपेक्षित संदेश किंवा फोनबद्दल जाणून घेतलं, पण आता ती दुसरी घटना घडू शकते जी अनेकांसाठी खरोखर आश्चर्यचकित ठरणार आहे. 30 जून नंतर पुढील 24 तासात तुमच्या आर्थिक जीवनात काही अनपेक्षित हालचाली दिसू शकतात. ज्यांना पैसे, तुम्हाला आशा सोडली होती त्यांना पैशाबद्दल अचानक चांगली बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळणे, जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणे किंवा एखादा नवीन उत्पन्नाचा स्रोताचा मार्ग खुला होणे, अशा घटना काही कन्या राशींच्या लोकांच्या आयुष्यात घडू शकतात.
विशेष म्हणजे हा लाभ खूप मोठा असण्याची गरज नाही. कधी कधी छोटासा आर्थिक फायदा देखील मोठ्या बदलाची सुरुवात होते. ग्रह सूचित करतात की मागील काही महिन्यापासून तुम्ही केलेल्या कामाचे, मेहनतीचे फळ आता हळूहळू मिळण्यास सुरू होईल. आणि व्यवसायात संघर्ष केला आहे त्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक, बोनस किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील आहे. पण इथे एक महत्त्वाची सूचना आहे. या काळात लोभ टाळा. कोणतीही योजना, गुंतवणूक किंवा व्यवहार पूर्ण माहिती घेतल्याशिवाय करू नका. कारण गृहलाभाचे संकेत देत असले तरी सावधगिरी बाळगणे तितके आवश्यक आहे. मंडळी, कधी-कधी विश्व आपल्याला आर्थिक लाभ देण्याआधी आपली परीक्षा घेत असते. म्हणून संयम ठेवा, सकारात्मक राहा, संधी आल्यावर ती ओळखण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला वाटत असेल की यापेक्षा मोठी घटना कोणती असू शकते, तर पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत त्या व्यक्तीबद्दल. हो, ती एक व्यक्ती जिची एंट्री तुमच्या आयुष्यात संपूर्ण मार्ग बदलू शकते. आणि हाच तो संपूर्ण भविष्यवाणी सर्वात रहस्यमय भाग आहे. चला तर मग जाणून घेऊया तिसरी विचित्र घटना. कन्या राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या घटनेकडे येत आहोत जी या संपूर्ण भविष्यवाणीतील सर्वात महत्त्वाची आणि रहस्यमय घटना मानली जात आहे. 30 जूनच्या 24 तासात तुमच्या आयुष्यात एक विशेष व्यक्तीची एंट्री होण्याचे संकेत ग्रह देत आहे. ही व्यक्ती कोण असेल? ही व्यक्ती प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. काहींसाठी ती जुनी ओळख असेल, काहींना नवीन मित्र, काहींसाठी व्यक्तीतली भागीदारी, तर काहींसाठी अशी व्यक्ती असेल जी भविष्यात खूप मोठी भूमिका बजावणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ती भेटेल, संवाद होईल, अगदी साधं वाटेल. तुम्हाला कदाचित वाटेल की ही एक सामान्य ओळख आहे, पण काळ समजल्यापुढे जाईल तसे तुम्हाला जाणवेल की ही व्यक्ती तुमच्या जीवनात काही विशेष करण्यासाठी आली आहे. मंडळी, आयुष्यात काही लोक अचानक येतात, कायमचे बदल घडवून जातात. त्यांच्या एका सल्ल्यामुळे, एका मदतीमुळे किंवा एक अनोळखीमुळे तुमच्या नशिबाचे संपूर्ण चित्र बदलून जाते. ग्रहांचा संकेत आहे की कन्या राशींच्या काही लोकांना या काळात अशीच व्यक्ती भेटू शकते. जर कोणी तुमच्याशी अचानक संपर्क साधला किंवा एखादी व्यक्ती, एखादी ओळख, नवीन ओळख निर्माण झाली तर तिला दुर्लक्षित करू नका. कारण विश्व अनेकदा संधी माणसांच्या रूपात पाठवत असतं. काही लोकांसाठी ही व्यक्ती प्रेमाच्या संबंधित असू शकते. ज्यांच्या आयुष्यात एकटेपणा आहे त्यांना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत मिळू शकतात. जर काही लोकांसाठी ही व्यक्ती करिअर, तर व्यवसाय किंवा आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखवणारी ठरू शकते. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. म्हणून कोणावरही लगेच आंधळा विश्वास ठेवू नका. शांतपणे निर्णय घ्या, निरीक्षण करा, वेळ घ्या आणि मगच मोठे निर्णय घ्या. कारण योग्य व्यक्ती ओळखली तर नशीब बदलू शकतं, पण चुकीची व्यक्ती निवडली तर संधी हातातून निघून जाऊ शकते. मंडळी, आता आपण चौथी घटना बघणार आहोत, कारण त्यात विश्व तुम्हाला काही विशेष संकेत देण्याचा प्रयत्न करत आहेत. चला तर चौथी विचित्र घटना जाणून घेऊ. कन्या राशीच्या मंडळींनो, आता आपण घटनेत येत आहोत. कदाचित तुम्हाला थोडी विचित्र वाटेल, पण अनेक लोकांच्या आयुष्यात ती खरोखर घडलेली आहे आणि घडणार आहे. 30 जून नंतरच्या पुढील 24 तासात विश्व तुम्हाला काही विशेष संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. ते काही वेळा नशीब आपल्याशी थेट बोलत नाही, तर संकेतांच्या माध्यमातून मार्ग दाखवत असते. कदाचित तुम्हाला एखादे स्वप्न वारंवार पडू लागेल, कदाचित एखाद्या व्यक्तीची आठवण सतत येईल, किंवा एखादा अंक, एखादं नाव किंवा एखादी घटना पुन्हा पुन्हा तुमच्यासमोर येऊ लागेल. गोष्ट सुरुवातीला हे सर्व योगायोग वाटेल, पण जेव्हा ती गोष्ट वारंवार घडू लागते तेव्हा त्यामागे काहीतरी संदेश दडलेला असतो. कन्या राशीच्या अनेक लोकांना या काळात त्यांच्या अंतर्मनाचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येईल. ज्या निर्णयाबाबत तुम्ही खूप दिवसापासून संग्रह केला होता, त्या निर्णयाचे उत्तर अचानक तुमच्या मनात स्पष्ट होऊ शकते. काही लोकांना एखाद्या कामाबद्दल अचानक प्रेरणा मिळेल, तर काहींना एखाद्या चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याचा इशारा देखील मिळेल. जीवनात सर्वात मोठ्या चुका यावेळी होतात, जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज दुर्लक्षित करतो. आणि 24 तासात जर तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार सावध असेल, तर त्याकडे तुम्ही नक्की लक्ष द्या. कारण ग्रह सांगतात की हा काळ निर्णयाचा आहे. योग्य निर्णय घेतला तर पुढील काही महिने तुमच्यासाठी प्रगतीचे ठरू शकतात.
पण घाईघाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचे कारण बनू शकतं. म्हणून शांत राहा, निरीक्षण करा आणि प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पहा. कारण विश्व जे संकेत देत आहे ते तुमच्या भल्यासाठी आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत त्या 5व्या आणि सर्वात मोठ्या घटनेकडे, जी घटना कन्या राशीच्या अनेक लोकांसाठी भाग्याचे बंद दरवाजे उघडू शकते. चला तर मग जाणून घेऊया 5वी आणि सर्वात शक्तिशाली घटना. आता आपण त्या 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या घटनेकडे येत आहोत, ज्याची वाट कदाचित तुमचे नशीबही पाहत आहे. 30 जून नंतरच्या पुढील 24 तासात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते, जी सुरुवातीला लहान वाटेल, पण पुढील अनेक महिन्यांचे भविष्य बदलण्याची ताकद तिच्यात असेल. ग्रहांचा संकेत सांगतो की कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा काळ ठरू शकतो. ज्या दारावर तुम्ही अनेक वेळा टकटक केलं, त्या संधीसाठी तुम्ही खूप प्रयत्न केलं, ज्या यशासाठी तुम्ही अनेक रात्री जागून मेहनत घेतली, त्या गोष्टी आता हळूहळू तुमच्या आयुष्यात प्रवेश करू लागतील. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल, काहींना व्यवसायात मोठी ऑर्डर किंवा नवीन ग्राहक मिळतील, काही लोकांच्या घरात आनंदाची बातमी येईल, तर काहींना प्रेम, नाते किंवा कुटुंबाच्या संबंधित सुखद अनुभव मिळू शकतो. विशेष म्हणजे ही घटना अचानक घडते. तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा करत नसाल त्यांच्या दिशेने नशीब तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडू शकतो. मंडळी, प्रत्येक गोष्टीच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा अनेक वर्षांची संघर्ष संपतो आणि यशाची पहिली किरण दिसू लागते. कन्या राशीसाठी 30 जून नंतरचा काळ तसाच काहीतरी असू शकतो, पण इथे अटळ आहे. विश्व संधी देईल, पण ती ओळखून तिच्यावर कृत्य करणारी तुमच्या हातात असेल. जर तुम्ही भीती, शंका किंवा नकारात्मक विचारांमध्ये अडकून राहिला तर ही सुवर्ण संधी हातातून निसटून जाईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण गृह स्पष्ट संकेत देतं आहे की तुमच्या मेहनतीचे फळ आता जवळ येत आहे. काही लोकांना या काळात अशी बातमी मिळत आहे की त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील, तर काही लोकांना अचानक जाणवेल की त्यांच्यासाठी हे इतके दिवस संघर्ष करत होते ते आता वास्तव्यात बदल होत आहे. तर मंडळी, कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा नशीब तुमच्या दारावर टकटक करत आहे. फक्त ते दार उघडण्याचे धाडस तुम्हाला असायला हवे. आणि आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि श्रद्धापूर्वक केला जाणारा उपाय सांगणार आहे, जो सकारात्मक, आत्मविश्वास आणि मनशांती वाढवण्यासाठी अनेक जण करतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कन्या राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या विषयाबद्दल आलो आहोत, उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे मनातील नकारात्मकता कमी होण्यास, आत्मविश्वास वाढवण्यास आणि सकारात्मक विचारांचा बळ मिळण्यास मदत होऊ शकते. हा उपाय आणि भक्ती भावाने कराल. 30 जून रात्री किंवा नंतरच्या दिवशी सकाळी स्नान करून पिवळे किंवा पांढरे वस्त्र धारण करा. त्यानंतर घरातील देवघरात किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर शांत मनाने डोळे मिटा आणि आपल्या मनातील इच्छा देवापुढे व्यक्त करा. त्यानंतर 108 वेळा या मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जप करताना कोणतेही घाई करू नका. मन पूर्णपणे मंत्रात एकाग्र करा. मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा पक्ष्यांना धान्य टाका, दान करा आणि सेवा. त्यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मंडळी, उपायाचा खरा चमत्कार घडणे नसून मनाला स्थिरता, स्थैर्य आणि सकारात्मकता देणे आहे. जेव्हा मन शांत असते तेव्हा निर्णय घेणे योग्य आणि सोपे जाते. निर्णयाचा एकदा नशिबाने दरवाजा उघडताच हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. मनातील भीती, चिंता, नकारात्मक विचार देवाच्या चरणी अर्पण करा. विश्वास ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवीन पहाट येते आणि कदाचित तुमच्या आयुष्यात ती नवीन पहाट आता खूप जवळ आली आहे. तर मंडळी, आता आपण शेवटचा संकेत ओळखणार आहोत. 30 जून नंतरचे 24 तास साधे असणार नाही. कदाचित त्याच काळात तुम्हाला तो फोन कॉल येईल, कदाचित या काळात तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल, कदाचित याच काळात तुमच्या संघर्षाला यशाची पहिली किरण मिळेल. पण लक्षात ठेवा, नशीब प्रत्येकाच्या दारावर येते, मात्र ते ओळखणारेच लोकच पुढे जातात. म्हणून कोणीही संधी लहान समजू नका, कोणत्याही संकेतांकडे दुर्लक्ष करू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा.
ग्रहांचा आशीर्वाद, देवाची कृपा आणि मेहनतीचं फळ एकत्र आलं तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. मला पूर्ण विश्वास आहे, मी कन्या राशीचे अनेक लोकांसाठी येणारे आनंद, प्रगती, नवीन सुरुवात येईल. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य व आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत हसत राहा, सकारात्मक राहा, देवावर विश्वास ठेवा. तर मंडळी, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.